सो आपण जम्प करू. आजचा टॉपिक आपल्याला स्टार्ट करायच्यात टाइप्स ऑफ टेस्टिंग. काय बघायच्यात आपल्याला? टाइप्स ऑफ टेस्टिंग. हा. सो बेसिकली आता इथे तुम्हाला दिसायला लागले बिल्ड ऍक्सेप्टन्स पहिली टेस्टिंगचे टाईप, किंवा बिल्ड व्हेरिफिकेशन, किंवा तिला सॅनिटी म्हणतोय, किंवा रिग्रेशन टेस्टिंग. तर बेसिकली ऍक्च्युली टाइप्स ऑफ टेस्टिंग म्हणजे टेस्टिंग जे आहे, किंवा आपण म्हणू मॅन्युअल टेस्टिंग जे आहे, ते ब्रॉडली दोन टाइप्स मध्ये डिवाइड झालेलं आहे, कॅटेगराइज झालेलं आहे. एक आहे फंक्शनल टेस्टिंग आणि दुसरी आहे नॉन फंक्शनल टेस्टिंग. किती टाइप्स आहेत मेनली? Two types, टू टाइप्स. functional and टाइप्स functional and ऑफ, जर non-functional. आपण टेस्टिंग बघायला गेलो इन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग किंवा सॉफ्टवेअर टेस्टिंग, तर मेनली जे टेस्टिंग डिवाइड झालेली आहे तुमची, ती फंक्शनल आणि नॉन फंक्शनल मध्ये डिवाइड झालेली. कशामध्ये? आपण इथं बघतो क्लासिफिकेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सॉफ्टवेअर टेस्टिंग. सो पहिली कुठली आहे? फंक्शनल टेस्टिंग, आणि सेकंड वन इज द नॉन फंक्शनल टेस्टिंग. मग बाकी नंतर मग आपण याच्यामध्ये ह्या ज्या काही टाइप्स इथे दिसत आहेत, आपण युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन, सिस्टीम, युजर ऍक्सेप्टन्स, सिक्युरिटी, परफॉर्मन्स, युजेबिलिटी, कम्पॅटिबिलिटी, क्रॉस ब्राउझर, रिग्रेशन, रिकव्हरी, एपीआय, स्ट्रेस, लोड, एक्सप्लोरेटरी, ह्या आयदर फंक्शनलच्या किंवा नॉन फंक्शनलच्या टाईप आहेत. ह्या सगळ्या कशाच्या अंडर येतात? तुमच्या फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. सो मेन टेस्टिंग कशामध्ये डिवाइड झालेली आहे? फंक्शनल टेस्टिंग आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो इथं बघू शकतो आपण युनिट, इंटिग्रेशन, सिस्टीम ऍक्सेप्टन्स, किंवा सॅनिटी, रिग्रेशन, ह्या ज्या आहेत ह्या सगळ्या कशाच्या येतात? तुमच्या फंक्शनल टेस्टिंग मध्ये. आणि मग सिक्युरिटी, परफॉर्मन्स, कम्पॅटिबिलिटी, स्ट्रेस, युजेबिलिटी, या सगळ्या कशाच्या टाइप्स आहेत? नॉन फंक्शनल. कुठल्या? नॉन फंक्शनल. सो फंक्शनल आणि नॉन फंक्शनल मध्ये बेसिकली डिफरन्स काय आहे फंक्शनल टेस्टिंग मध्ये? तर मेन म्हणजे कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, कस्टमरनं ज्या आपल्याला रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत, तर रिक्वायरमेंट आपण फंक्शनल टेस्टिंग मध्ये चेक करतो, एश्युअर करतो की कस्टमर रिक्वायरमेंट आर मीट विथ द जे ऍप्लिकेशन आपण वॉट एव्हर द ऍप्लिकेशन वी हॅव डेव्हलप्ड, अवर डेव्हलपर इज डेव्हलप्ड, सो दे आर गोइंग टू बी मीट द कस्टमर स्पेसिफाईड रिक्वायरमेंट इन दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. त्यालाच आपण काय म्हणतो? फंक्शनल टेस्टिंग. कुठली टेस्टिंग म्हणायला लागलो? म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल झाल्यात की नाही हे चेक करायला लागलो ऍप्लिकेशन मध्ये. तर त्याच्यासाठी जी लागणारी टेस्टिंग आहे त्याला काय म्हणायला लागलो? फंक्शनल टेस्टिंग. मग आता नॉन फंक्शनल टेस्टिंग म्हणजे काय? तर आफ्टर फंक्शनल टेस्टिंग वी आर गोइंग टू बी डू द नॉन फंक्शनल टेस्टिंग. आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग मध्ये आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंट चेक करत नाहीत फुलफिल झालेत की नाही, तर कस्टमरचे एक्सपेक्टेशन्स चेक करतात. काय चेक करतात कस्टमरचे? कस्टमरला एक्सपेक्टेशन म्हणजे, एक्सपेक्टेशन मध्ये काय काय चेक करू आपण? तर युजर फ्रेंडलीनेस आहे की नाही. रिक्वायरमेंट तर ऑलरेडी आपण बघितल्या ना, फंक्शनल मध्ये चेक झाल्यात तुमच्या रिक्वायरमेंट, तर फुलफिल झाल्यात, राईट. आता काय चेक करायचं नॉन फंक्शनल मध्ये? युजर फ्रेंडलीनेस आहे की नाही, म्हणजे युजेबिलिटी टेस्टिंग करायची. डिफरंट डिफरंट एन्व्हायरमेंटला कम्पॅटेबल आहे की नाही, कम्पॅटेबिलिटी टेस्टिंग करायची. स्पीड स्पीड आहे की नाही ऍप्लिकेशन, म्हणजे सपोज लॉग इन करायला होतं पटकन लॉग इन होतंय, किंवा मी पर्टिक्युलर एखादा सिनारिओ टेस्ट करायला होतो तो फास्टली आपल्याला टेस्ट, म्हणजे परफॉर्मन्स एकदम फास्ट आहे की नाही. सो स्ट्रेस टेस्टिंग असेल, परफॉर्मन्स टेस्टिंग असेल, कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग असेल, युजेबिलिटी टेस्टिंग असेल, हे कस्टमरचे एक्सपेक्टेशन आहेत. हे काय आहेत कस्टमरचे एक्सपेक्टेशन, आणि ते आपण टेस्ट करतो कुठल्या टेस्टिंग मध्ये? ड्युरिंग when we are going to be do the non functional testing. सो बेसिकली टेस्टिंग जी कॅटेगराईज झालेली आहे मेनली डिवाइड कशामध्ये झालेली? फंक्शनल टेस्टिंग आणि नॉन फंक्शनल टेस्टिंग मध्ये. सो मग फंक्शनल टेस्टिंग मध्ये ह्या डिफरंट टाइप्स आपण जे इथं बघायला लागलो, युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग, ऍक्सेप्टन्स. युनिट मध्ये निगोरीला दिलेलं आहे. हा. इंटिग्रेशन मध्ये कंपोनंट इंटिग्रेशन, सिस्टीम इंटिग्रेशन, एंड टू एंड इंटिग्रेशन. सिस्टीम टेस्टिंग मध्ये परत एंड टू एंड टेस्टिंग, स्मोक टेस्टिंग, सॅनिट टेस्टिंग, मंकी टेस्टिंग. ऍक्सेप्टन्स मध्ये अल्फा, बीटा, गॅमा. हा. सो ह्या तुमच्या ऍक्सेप्टन्स टेस्टिंग. इकडे नॉन फंक्शनल मध्ये मग सिक्युरिटी मध्ये पेनिट्रेशन टेस्टिंग, फज टेस्टिंग, ऍक्सेस कंट्रोल टेस्टिंग. परफॉर्मन्स मध्ये लोड, स्ट्रेस, व्हॉल्यूम, स्केलेबिलिटी, इंड्युरन्स, रिकव्हरी. परफॉर्मन्स मध्ये दिलेत. युजेबिलिटी मध्ये एक्सप्लोरेटरी, UI टेस्टिंग. कम्पॅटिबिलिटी मध्ये क्रॉस ब्राउझर टेस्टिंग, क्रॉस प्लॅटफॉर्म टेस्टिंग,
सो हे डिफरंट त्याच्या अंडर डिफरंट टाइप्स. सो मेनली टेस्टिंग डिवाइड कशात झालेलं आहे? 2 टाइप्स मध्ये. पहिली कुठली? फंक्शनल टेस्टिंग अँड सेकंड वन इज non-functional testing. So functional testing focuses on verifying the functionality of the software system. म्हणजे काय करायला लागलो? ज्या रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत ते व्हेरीफाय करायला लागलो. सगळ्या फुलफिल कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल होत आहेत की नाही. सो अगेन इट इज अ टाइप ऑफ टेस्टिंग that is done to ensure the system works as intended and meets the functional requirements specified by the stakeholder. सो कस्टमरला दिलेल्या सगळ्या रिक्वायरमेंट त्या ऍप्लिकेशन मध्ये मीट होत आहेत की नाही हे चेक करण्यासाठीची जी टेस्टिंग आहे तिलाच काय म्हणायला लागलो आपण? विच टेस्टिंग वी कॅन कॉल इट एज फंक्शनल टेस्टिंग. आणि या फंक्शनल मध्ये मग या टाइप्स युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग, एक्सेप्टन्स टेस्टिंग, सिस्टीम टेस्टिंग ह्या किंवा बेसिक म्हणायला गेलो तर आपण तुमच्या सॅनिटी टेस्टिंग, रिग्रेशन टेस्टिंग, स्मोक टेस्टिंग, ह्या सगळ्या कशाच्या अल्फा, बीटा, गॅमा, ह्या मंकी टेस्टिंग, ह्या सगळ्या एंड टू एंड टेस्टिंग ह्या टाइप्स आहेत तुमच्या फंक्शनल टेस्टिंगचे, जिथं आपण तेच करायला लागलो म्हणजे कस्टमरच्या रिक्वायरमेंट फुलफिल झालीत की नाही काय करतोय चेक करतो. आणि जर मग सेकंड आपण बघायला गेलो कुठली? नॉन फंक्शनल टेस्टिंग. सो नॉन फंक्शनल मध्ये काय सांगितलेलं आहे? नॉन फंक्शनल टेस्टिंग फोकसेस ऑन इव्हॅल्युएटिंग नॉन फंक्शनल अस्पेक्ट्स ऑफ द सिस्टीम सॉफ्टवेअर किंवा सॉफ्टवेअर सिस्टीम. मग नॉन फंक्शनल अस्पेक्ट कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये मग तुमचा परफॉर्मन्स आला, युजेबिलिटी आली, रिलायबिलिटी आली, स्केलेबिलिटी आली, सिक्युरिटी आली. हे सगळे नॉन फंक्शनल अस्पेक्ट आहेत. फंक्शनल अस्पेक्ट म्हणजे दिलेल्या रिक्वायरमेंट फुलफिल होते की नाही चेक करणं म्हणजे फंक्शनल अस्पेक्ट चेक करणं. नॉन फंक्शनल म्हणजे कस्टमरचे एक्सपेक्टेशन, आणि कस्टमरचे एक्सपेक्टेशन चेक करण्यासाठीच युजर फ्रेंडलीनेस आहे की नाही ऍप्लिकेशन, रिलायबल आहे की नाही, म्हणजे लॉंग टर्मसाठी यूज करायला लागलो, स्टील नॉट फेलिंग, सो त्याला म्हणू आपण रिलायबिलिटी. स्केल अप करता येतं की नाही पाहिजे त्यावेळेस, स्केलेबिलिटी. सेक्युअर आहे की नाही त्याच्यासाठी सिक्युरिटी. सो हे सगळे जे अस्पेक्ट आहे त्याला काय म्हणायला लागलो आपण? हा नॉन फंक्शनल. काय म्हणतो त्यांना? नॉन फंक्शनल. सो मग इथे एक्झाम्पल दिलेले आहेत फंक्शनलचे आणि नॉन फंक्शनलचे. सो फंक्शनलमध्ये इथं बघू शकतो द युजर शुड बी एबल टू एंटर, म्हणजे युजरने म्हणजे बेसिक लॉग इन पेज फंक्शनलिटीसाठी दिलेलं आहे एक्झाम्पल. युजर शुड बी एबल टू एंटर देअर युजर नेम अँड पासवर्ड. ओके. सेकंड काय सांगितलेलं आहे? द सिस्टीम शुड ऑथेंटिकेट युजर्स क्रिडेन्शियल्स अँड ग्रँट ऍक्सेस इफ क्रिडेन्शियल्स आर करेक्ट. म्हणजे जर युजर आय डी पासवर्ड करेक्ट असेल तर सिस्टीम काय करायला लागली? ऍक्सेप्ट ग्रँट करते त्याला. दे आर गोइंग टू बी अलाविंग. त्यानंतर द सिस्टीम शुड डिनाय ऍक्सेस इफ युजर क्रेडेन्शियल्स आर इनकरेक्ट. सपोज नाही तुम्ही जे एंटर केलेले युजर आय डी पासवर्ड आहे ते मीट नाही होत, म्हणजे ते मॅच नाही होत डेटाबेस सोबत. सो तिथं सिस्टीम काय करेल? तुम्हाला डिनाय करेल, म्हणजे यू आर नॉट व्हॅलिड युजर, यू ऑथेंटिकेट करत नाहीये, म्हणजे तुम्हाला अलाव करत नाही सिस्टीम. सो हे सिम्पल, हे असे टेस्ट केसेस आपण किंवा हे असं हे फंक्शनल टेस्टिंग करायला लागलो. अगेन to test the functionality login page, you may perform the following functional tests. So, जसे की enter valid username and password to verify that user is able to successfully log in. Enter invalid username and password to verify that user is not able to log into appropriate. म्हणजे तो तुम्हाला प्रॉपर एरर मेसेज भेटतोय की नाही. परत व्हेरीफाय द लॉग इन पेज डिस्प्ले करेक्टली ऑन डिफरंट ब्राउझर अँड डिव्हायसेस. म्हणजे ते डिफरंट ब्राउझरमध्ये आपण चेक करायला लागलो की लॉग इन पेज प्रॉपरली डिस्प्ले होईल की नाही डिफरंट मग मोबाईल डिव्हाइसमध्ये किंवा ओएस डिफरंट ओएसवर डिफरंट ब्राउझरवर. व्हेरीफाय दॅट द पासवर्ड फील्ड इज सेक्युअर अँड डज नॉट डिस्प्ले द एंटर्ड पासवर्ड. ज्यावेळेस आपण पासवर्डमध्ये पासवर्ड एंटर करायला लागलो तर तिथं ॲस्टेरिक दिसायला पाहिजेत किंवा डॉट दिसायला पाहिजेत तिथं, ना की आपल्याला तिथं पासवर्ड डिस्प्ले व्हायला पाहिजे. तर हे सुद्धा आपण तिथे काय करायला लागलो? व्हेरीफाय करायला लागलो. अगेन व्हेरीफाय द फॉरगॉट पासवर्ड फीचर वर्क्स करेक्टली अँड अलाउज युजर टू रिसेट देअर पासवर्ड. म्हणजे सपोज तुमचा पासवर्ड नाही आहे तुमच्या लक्षात, तर फॉरगॉट पासवर्ड फंक्शनलिटीने तुम्हाला पासवर्ड काय करता आला पाहिजे? रिक्रिएट करता आला पाहिजे किंवा रिसेट करता आला पाहिजे एक्झिस्टिंग पासवर्ड. सो ते सुद्धा वर्क होते की नाही आपल्याला हे लॉग इन फंक्शनलिटीसाठी. हे फंक्शनल, हे काय, हे फंक्शनल टेस्टिंगला आपण बघायला लागलो की फंक्शनलिटी प्रॉपर वर्क करते की नाही. मग लॉग इनसाठी व्हॅलिड युजर आय डी पासवर्ड दिले, इनव्हॅलिड युजर आय डी पासवर्ड दिले. इनव्हॅलिड युजर आय डी पासवर्ड दिल्यानंतर काय मेसेज यायला लागलाय? व्हॅलिड दिल्यानंतर लॉग इन होईल की नाही सक्सेसफुली. पासवर्ड लक्षात नसेल तर फॉरगॉट पासवर्डनं पासवर्ड रिसेट करता येईल की नाही. परत सगळ्या डिफरंट ब्राउझरमध्ये ते पेज प्रॉपरली लॉग इन सगळी फंक्शनलिटी प्रॉपरली डिस्प्ले होती की नाही हे चेक करायला लागलो. हे सगळं कशाचे एक्झाम्पल आहे? ते
फंक्शनल टेस्टिंग. हे कसं करायला लागलो ते वाया फंक्शनल टेस्टिंग. आता तेच जर आपल्याला बघायचं आहे कशानं नॉन फंक्शनल. सो नॉन फंक्शनलला बघा सो जस्ट हिअर द वेबसाईट शुड बी एबल टू हँडल सर्टन नंबर ऑफ कन्करंट युजर्स. मग नॉन फंक्शनल टेस्टिंग करायची तर नॉन फंक्शनल म्हणजे काय करायचंय परफॉर्मन्स टेस्ट करायचा आहे किंवा लोड टेस्ट करायचा आहे स्ट्रेस टेस्टिंग करायची. सो त्या केसमध्ये परफॉर्मन्स लोड स्ट्रेसमध्ये आपल्याला तुम्हाला अर्लियर पण आपलं डिस्कशन झालं की टूल्स लागणार आहेत आपल्याला. काय लागणार आहे तिथं वी आर रिक्वायर्ड द टूल्स. सपोज जे मीटरनं मला ही टेस्टिंग परफॉर्म करायची कुठल्या टूलनं जे मीटरनं. तर जे मीटरमध्ये मी काय करेल की लोड डिफाईन करेल की सपोज 100 युजर एखाद्या वेब पेजला टेस्ट करतायत तर 100 युजरचा लोड मी डिफाईन केल्यानंतर ते त्याच्यामध्ये ऍक्च्युली तो लोड डिफाईन केल्यानंतर आपण ट्रिगर केलं टेस्ट स्टार्ट केली तर त्याच्यामध्ये किती तुम्हाला डेव्हिएशन यायला लागलंय म्हणजे 100चे 100 सक्सेसफुली व्हिजिट करायला लागलेत का त्या वेबसाईटला किंवा त्या वेबसाईटचा डेटा किती सेकंदात युजरच्या साईडला डाउनलोड व्हायला लागला आहे. तर हे 100 युजरसाठी आपण टेस्ट केलं. सपोज त्याच्यामध्ये 95 आपल्याला झाले म्हणजे सक्सेस झाले 5 डेव्हिएशन आलं 5ला फक्त फेल्युअर आलं तर 5% तुम्ही म्हणू शकता तिथं डेव्हिएशन आलं 95% तुम्हाला रिझल्ट भेटले पण परफॉर्मन्स. सो हे मग त्याच्यासाठी मग हे नॉन फंक्शनल अस्पेक्ट टेस्ट करण्यासाठी टूल्स सुद्धा आपल्याला लागतात. हे लोड परफॉर्मन्स टेस्टिंग आपण मॅन्युअली करू शकत नाहीत कारण म्हणजे मॅन्युअली इन द सेन्स विदाऊट टूल आपण करू शकत नाहीत. कारण असं नाहीये की सपोज तुम्हाला 1000 युजरला टेस्ट करायचे तर 1000 कॉम्प्युटर्स आणणार 1000 युजर तिथं बसवणार ऍट ए टाइम सगळ्यांना रिक्वेस्ट देणार ही पॉसिबल नाहीये. ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का नाहीयेत. सो त्याच्यासाठी तुम्हाला इथं टूल्स आहेत. मग जे मीटर नावाचं टूल आहे लोड रनर नावाचं टूल आहे किंवा आपण कम्पॅटेबिलिटीसाठी जसं आपण ब्राउझर स्टॅक बघितलं होतं अर्लियर तुम्हाला लक्षात असेल तर सिस्टम लेवल टेस्टिंग मध्ये आपण बघा ब्राउझर स्टॅक नावाचं टूल बघितलं होतं. त्याच्यामध्ये जाऊन आपण एकच मिनिटाचा आपल्याला त्याने तो डेमोसाठी देतो. आपण वेगळ्या वेगळ्या ब्राउझरवर जाऊन ऍप्लिकेशन टेस्ट करत होतो कम्पॅटेबल आहे की नाही. मोबाईल ब्राउझरमध्ये आपण चेक करत होतो त्यानंतर आपल्या OS म्हणजे मॅकवर चेक करायचंय किंवा विंडोजवर चेक करायचंय तर आपण हे बघत होतो. त्याला काय म्हणायला लागलो हे जे आहे म्हणजे इथं आपल्याला चेक काय करायचंय नॉन फंक्शनल मध्ये तर म्हणजे लोड द्यायला लागलो मल्टिपल युजर्सचा आणि त्यानंतर ऍप्लिकेशनचं बिहेवियर चेक करायला लागलो वर्क होते की नाही. अगेन द वेबसाईट शुड लोड पेजेस विदिन अ सर्टन अमाऊंट ऑफ टाइम. म्हणजे सपोज मी काय केलं एका वेबसाईटला हिट करायला लागलो ती किती वेळात माझ्या ब्राउझरवर लोड व्हायली किती सेकंदात लोड होती. सपोज इथं जस्ट एक एक्झाम्पल आपण बघतो. मी पेजला बघा राईट क्लिक करून इन्स्पेक्ट करायला लागलोय. इन्स्पेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला इथं नेटवर्क टॅब परफॉर्मन्स टॅब दिसतंय तिथं कॅन वी सी. सो मी सपोज इथं नेटवर्क टॅब मध्ये गेलो. कुठल्या टॅब मध्ये राईट नाव आय मीन विच टॅब नेटवर्क. नेटवर्क टॅब मध्ये इथं हे जे आहे बघा एक इथे फिल्टरच्या वरती मी ज्या ह्याच्यावर गेलो हे क्लिअर करतोय. क्लिअर करण्यासाठी हे जो काही डेटा दिसतोय ना तुमचा इथं कन्सोल मधला तुम्ही क्लिअर करायला लागलो या बटन. आता आहे का सगळं क्लिअर झालंय. कॅन वी सी एनिथिंग हिअर. ओके. सो आता मला सपोज एखाद्या वेबसाईटला इथे हिट करायचंय सपोज मला इथे हिट करायचंय गुगलला. सो बघा https google.com दिलं मी एंटर केलं एंटर बटन दाबलं की ते पेज लोड झालं की पेज लोड झाल्यानंतर जर मी इथं मेन तुमचं पेज इथं आपल्याला बघायला भेटेल वरती google.com. सो मी इथं स्टार्टिंगला गेलो. सो स्टार्टिंगला गेल्यानंतर इथं तुम्हाला त्याच्यावर मी क्लिक केलं त्या google.com वर. सो तुम्हाला इथे हेडर दिसायला लागला. हेडर मध्ये त्यानं कुठली API रिक्वेस्ट कॉल केली तर इथं दिसते गेट नावाची. रिक्वेस्ट URL कुठलं होतं तुमचं google.com. ते पेज होतं अवेलेबल त्याच्यामुळे तुम्हाला स्टेटस कोड काय भेटला 200 म्हणजेच ओके. त्यानंतर तुमचा जो काही रिमोट ऍड्रेस आहे IP6 ऍड्रेस आला इथं. त्यानंतर जर आपण इथं बघितलं रिस्पॉन्सेस मध्ये मी टायमिंग मध्ये गेलो. सो टायमिंग मध्ये तुम्हाला पेज तुम्ही कधी हिट केलं किती वेळ लागला किती सेकंद लागला. सो हे सगळं आपल्याला इथं बघायला भेटतंय बघा. क्यू किती 0 मिली सेकंड तो मायक्रो सेकंड क्यू मध्ये होता. स्टार्टिंग किती 1.30 मिली सेकंड स्टार्टेड ॲट 1.30 मिली क्यू आपल्याला इथं दिसतंय. त्यानंतर कनेक्शन स्टार्टेडला किती सेकंद लागले रिक्वेस्ट सेंड व्हायला किती सेकंद लागले
ब्राउझर वेटिंग फॉर द सर्व्हर रिस्पॉन्सला किती सेकंद लागले, कंटेंट तुमच्या मशीनवर डाउनलोड व्हायला किती सेकंद लागले, आणि 301.88 मिली सेकंड्स मध्ये ते पेज तुमच्या ब्राउझरवर काय झालंय, लोड झालंय. हे कसं चेक केलं आपण, तर नेटवर्क टॅबमध्ये आपण पेजला इन्स्पेक्ट केलं, नेटवर्क टॅबमध्ये गेलोत, आधी क्लिअर केली हिस्ट्री, नंतर ब्राउझरमध्ये एंटर केलं URL, एंटर केलं, आणि मग त्या पेजवर जे लोड झाले त्याच्यावर जाऊन टायमिंग मध्ये गेल्यानंतर आपल्याला टायमिंग दिसायला लागलाय. सो हा टायमिंग कसा आहे, कम्पॅरेटिव्हली इट इज व्हेरी गुड, फास्ट झालं. हा, मग हेच आपल्याला चेक करायचं की सपोज आता हे एका मशीनसाठी झालं, हे किती जणांसाठी केलं मी, एका युजरने एका मशीनसाठी केलं. हेच मला मल्टिपल मशीनसाठी करायचं असेल तर त्याच्यासाठी टूल्स लागतात. म्हणजे एक युजर मल्टिपल रिक्वेस्ट जर आपल्याला सेंड करायच्यात आणि ते ब्राउझर आपल्याला किती सेकंदात ते तुम्हाला रिस्पॉन्स करतंय, किती तुमचा वेटिंग टाइम राहिलाय, किती सेकंदात ते कंटेंट डाउनलोड व्हायला लागलेत, हे चेक करायचंय मला 100 युजरसाठी, 1000 युजरसाठी, 10,000 युजरसाठी. तर त्यासाठी मला टूल्स लागतात आणि मग ते परफॉर्मन्स टेस्टिंग, लोड टेस्टिंग, स्ट्रेस टेस्टिंग जे आहे ते त्याचंच टाईप, ते आपण टूल्स यूज करून आपण बघू शकतो. की जसं आता आपण बघितलं, द वेबसाईट शुड लोड पेजेस विदिन अ सर्टन अमाऊंट टाईप मध्ये. सो सपोज तुम्ही दिला असेल 500 मिली सेकंड्स, तो 300 मिली सेकंड्स मध्ये झालं तर व्हेरी म्हणजे चांगले. आपण जर सपोज डिसाईड केलेलं असेल की मिनिमम 500 मिली सेकंड्सच्या आत तुमचं व्हायला पाहिजे, इथं 300 मध्ये झालं तर व्हेरी गुड. हा, पण ते मल्टिपल युजर्सनं जर आपण हे केलं तर त्या केसमध्ये कसं होतं, अगेन द वेबसाईट शुड बी रिस्पॉन्सिव्ह अँड डिस्प्ले करेक्टली ऑन डिफरंट डिव्हायसेस अँड स्क्रीन साइजेस. मग आपल्याला कम्पॅटिबिलिटी टेस्टिंग करायची इथं मल्टिपल डिव्हायसेसवर, मल्टिपल डिफरंट तुमच्या स्क्रीन साईजमध्ये वेबसाईट प्रॉपरली रिस्पॉन्सिव्ह आहे का नाही हे चेक करायचंय. मग त्याच्यासाठी आपण जसं बघितलं होतं ब्राउझर स्टॅकचं बघितलं होतं एक्झाम्पल, ते यूज करून आपण हे टेस्ट करू शकतो. अगेन ऍक्सेसिबिलिटी फॉर युजर्स हु आर डिफरंटली एबल्ड. सो मग डिफरंट टाइप्स ऑफ युजर्स असतील तर त्यांना त्यांचे, म्हणजे सपोज बघा आता कुठले, आपण सपोज आपण बँकेत अकाउंट काढलं, हा, मग बँक आपल्याला काय करते, क्रेडेन्शियल्स देते. मी एक सेव्हिंग अकाउंट काढलं, बँकेमध्ये गेलो, ओपन केलं, बँक काय करते, मला क्रेडेन्शियल्स देते. कुठले, मी नॉर्मल युजर आहे तिथे का कुठला युजर आहे, what kind of user if I am opening an account in a bank? नॉर्मल युजर. नॉर्मल युजर, राईट. सपोज मला असं होईल की तिथं अकाउंटंटच्या काही ऍक्सेस करता येईल का, बँकेतल्या अकाउंटंटला जी त्याचे जे क्रेडेन्शियल्स असतील किंवा त्याला जो ऍक्सेसिबिलिटी आहे ऍप्लिकेशनचा, तो मी नॉर्मल युजरने ऍक्सेस करू शकतो का, नाही. नाही करू शकत. तर तेच चेक करायचं ऍक्सेसिबिलिटी. आपण एका युजरनं लॉग इन व्हायला लागलात म्हणजे नॉर्मल युजरनं, तर तुम्हाला दुसऱ्या गोष्टी नाहीत तिथं ऍक्सेस करता आल्या पाहिजे. तुम्हाला फक्त तुम्हाला जो रिस्ट्रिक्ट केलेले, तुम्हाला जे मॉड्यूल्स त्यांनी डिफाईन केलेले आहेत नॉर्मल युजरसाठी, तेवढेच तिथं काय करता आले असते पाहिजेत ऍक्सेस. म्हणजे सपोज तुम्हाला फंड्स चेक करायचे, तुम्हाला फंड्स ट्रान्सफर करायचे, फंड ट्रान्सफरमध्ये सपोज 2-3 ऑप्शन आहेत तुम्हाला, RTGS करता येईल, नेफ्ट करता येईल, IMPS करता येईल. हा, सो हे डिफरंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत का. हा, सो बाकी ते सोडून तुम्हाला दुसरं काही करता आलं नाही पाहिजे. जसे की सपोज अकाउंटंट काय करू शकतो, सपोज कस्टमर आला बँकेमध्ये, त्याला पैसे काढायचे, सो तो त्यानं जी दिलेली स्लिप आहे तो व्हेरीफाय करून त्याला काय करायला लागलाय, फंड्स काढून देतोय, किंवा त्यानं सांगितलं मला RTGS करून द्या, किंवा त्यानं सपोज तुम्हाला हे करायचंय, KYC करायचंय, तर तो करू शकतो. तर त्या ऑप्शन्स तुम्हाला असायला पाहिजेत का एंड युजरला, जे अकाउंटंटला फीचर आहेत ते एंड युजरला असणार आहेत. नाही. सो त्याच्यामुळे इथे हे सुद्धा चेक करायचं ऍक्सेसिबिलिटी ऑफ द डिफरंट युजर्स. सो अगेन वेबसाईट शुड बी सिक्युअर अँड प्रोटेक्टेड. म्हणजे आता जी काही वेबसाईट आपण टेस्ट करायला लागलो ती सिक्युअर आहे का नाही, प्रोटेक्टेड आहे की नाही, हे सुद्धा आपल्याला काय करायचं. मग त्याच्यासाठी सिक्युरिटीमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सिक्युरिटी टेस्टिंग आहेत. सो जसं की ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन टेस्टिंग आहे. म्हणजे ऑथेंटिकेटेड युजरलाच ऍक्सेस असायला पाहिजे. हा, बरं, जो ऑथेंटिकेटेड युजर आहे त्याला ऑथराइज
ऑथराइज म्हणजे तो कुठल्या लेवलचा युजर आहे, ऑथराइज म्हणजे नॉर्मल युजर आहे आणि तो ऍडमिनची ऍक्सेस करायला आहे असं नाही झालं पाहिजे. ऑथरायझेशन, ऑथेंटिकेशन, परत त्याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये अगेन आपल्याला काय की सपोज एखाद्या सिक्युअर पेजला गेलोत आपण तिथून आणि मी तिथं ते पेज लिव्ह केलं. नंतर जर कोणी सपोज तेच पेज कॉपी केला त्याचं URL, तर डायरेक्ट त्या पेजला जर ते दुसऱ्या मशीनमध्ये किंवा त्याच मशीनमध्ये डायरेक्ट नेव्हिगेट करत असेल तर जायला नाही पाहिजे, लॉग इन व्हायला नाही पाहिजे डायरेक्टली. सो त्याला रिडायरेक्ट करायला पाहिजे त्यांना लॉग आउट करून परत लॉग इनच्या पेजला. सो म्हणजे ह्याला म्हणतो आपण डायरेक्ट URL टेस्टिंग. कसली? म्हणजे सिक्युअर URL डायरेक्ट कॉपी करायची आणि चेक करायचे की त्या पेजला डायरेक्ट नेव्हिगेट होते का. जर नेव्हिगेट झालं तर तुमची सिक्युरिटी फेल झाली. मग त्याच्यामुळे इथं हे पण आपल्याला डायरेक्ट URL टेस्टिंग करणं, ऑथेंटिकेशन टेस्टिंग करणं, ऑथरायझेशन टेस्टिंग करणं. सो ह्या नॉन फंक्शनलमध्ये सिक्युरिटीमध्ये डिफरंट टाईप्सच्या टेस्टिंग आपण परफॉर्म करणार आहेत. परत डेव्हलपर सुद्धा काही टेस्टिंग परफॉर्म करतात. त्याला आपण वी आर हॅव्हिंग जस्ट कॉल्ड सम टेस्टिंग, काय म्हणतो आपण त्यांना, एक मिनिट. नाव माझ्या तोंडात आहे, लक्षात येणार झालंय. सो इथे हे आपल्याला ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन किंवा डिफरंट टाइप्स आपल्याला सिक्युरिटीमध्ये परत ह्या सगळ्या डिफरंट टाइप्स बघायच्यात. तर पेन टेस्ट नावाचे टाईप आहे, म्हणजे पेनिट्रेशन टेस्ट म्हणतो, जे की डेव्हलपर परफॉर्म करतात की आपलं एन्व्हायरमेंट, आपलं नेटवर्क, आपलं ऍप्लिकेशन प्रॉपरली सिक्युअर आहे की नाही, सिक्युअर्ड आहे की नाही, त्याच्यासाठी पेन टेस्ट आहे. परत आपल्याला आपलं डेटाबेस सिक्युअर आहे की नाही ते टेस्ट करण्यासाठी SQL इंजेक्शन टेस्टिंग करावी लागते. सो म्हणजे काही इन्फेक्टेड क्वेरीज आपल्याला आपल्या डेटाबेसवर एक्झिक्यूट करायच्यात आणि तिथून डेटा लीक होतोय की नाही चेक करायचं. तर त्याच्यासाठी SQL इंजेक्शन आहे. डेव्हलपर पेनिट्रेशन टेस्टिंग करायला लागलाय. आपल्याला ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, परत डायरेक्ट URL अशा काही टेस्टिंग करून आपण वी आर गोइंग टू बी डू द सिक्युरिटी टेस्टिंग. सो हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे ॲज अ पार्ट कशाच्या आहेत या नॉन नॉन फंक्शनलमध्ये. सो हे बेसिकली हे आहेत डिफरन्स, म्हणजे दोन जे आपल्याला टेस्टिंग बघणार आहेत आपण, फंक्शनल आणि नॉन फंक्शनल. सो फंक्शनलमध्ये परत मल्टिपल टाईप्स आहेत, नॉन फंक्शनलमध्ये बऱ्याच मल्टिपल टाईप्स आहेत. सो हे क्लिअर आहे फंक्शनल काय, नॉन फंक्शनल काय, याच्यामध्ये काही डाऊट. डिफरन्स सुद्धा तुम्हाला विचारतात. काय विचारतात? डिफरन्स कशामधला? कुठल्या टेस्टिंग मधला? फंक्शनल आहे, नॉन फंक्शनल. फंक्शनल आणि नॉन फंक्शनल मधला डिफरन्स आपल्याला बऱ्यापैकी इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो. सो इथे आपण बघू शकतो. सो फंक्शनल टेस्टिंग ही आधी होणार आहे, नॉन फंक्शनल टेस्टिंग नंतर होणार आहे. पहिल्यांदा आपल्याला रिक्वायरमेंट फुलफिल झालेत की नाही ते चेक करायचंय आणि त्यानंतर मग कस्टमरचे एक्सपेक्टेशन जे आहेत ते नंतर टेस्ट करायचे. म्हणजे फंक्शनल टेस्टिंग आधी यायला लागली. प्रायोरिटी कुठल्या टेस्टिंगला पहिली फर्स्ट यायला लागली, फंक्शनलला की नॉन फंक्शनलला? फंक्शनल. फंक्शनलला. मग इथं डिफरंट आपण बघा, मोस्टली फंक्शनल टेस्टिंग आपण मॅन्युअली, ऑटोमेशन दोन्ही वेनं करू शकतो. नॉन फंक्शनलला आपल्याला मोस्टली टूल लागणार आहे, त्याच्यामुळे इथं काय म्हणलेलं आहे त्यांनी, ऑटोमेटेड वेने. अगेन चेक ऍप्स, ऑपरेशन्स अँड ऍक्शन्स. इथं फक्त आपण ऍप्स चेक करायला लागलो. बेस्ड ऑन द बिझनेस रिक्वायरमेंट, ही काय आहे, नॉन फंक्शनल बेस्ड ऑन द कस्टमर एक्सपेक्टेशन्स. परत चेक्स ऍक्च्युअल अँड एक्सपेक्टेड रिझल्ट. इथं काय करायला लागलो, चेक रिस्पॉन्स स्पीड अँड अदर रिक्वायरमेंट, म्हणजे युजर फ्रेंडलीनेस आहे, हे आहे, ते आहे, सगळं इथं नॉन फंक्शनल मध्ये चेक करतोय. मॅन्युअली हे चेक करू शकतो, ते ऑटोमॅटिकली, म्हणजे ऑटोमेटिक टूल्स इथं लागणार आहेत. हे फंक्शनल रिक्वायरमेंट आपण
मॅन्युअली एज वेल एज ऑटोमेशन टूल्स सुद्धा इथे यूज करू शकतो दोन्ही वेनं. पण याला मात्र मोस्टली नॉन फंक्शनलला टूल्सच लागणार आहेत. हा, टेस्ट द फंक्शनॅलिटी. इथं काय करायला लागलो, फंक्शनॅलिटी टेस्ट करतो. तिथं टेस्ट हाऊ द फंक्शनॅलिटी इज परफॉर्म्ड, म्हणजे ते किती स्पीडी वर्क व्हायला लागले हे ह्याच्यामध्ये नॉन फंक्शनल मध्ये टेस्ट करणार आहेत. डिफाईन्स व्हॉट टू टेस्ट आणि डिफाईन्स हाऊ टू टेस्ट. इथे काय डिफाईन करायला लागलो आपण, काय आपल्याला टेस्ट करायचंय आणि हे कसं डिफाईन करायला लागलो, हाऊ वी आर गोइंग टू बी टेस्ट हे डिफाईन करतो नॉन फंक्शनल मध्ये. हा, सो इनिशियली सगळ्यात आधी फंक्शनल टेस्टिंग होणार आहे, नंतर तुमची नॉन फंक्शनल टेस्टिंग होणार आहे. नॉन फंक्शनल मध्ये लक्षात ठेवायचं की कस्टमरचे एक्सपेक्टेशन तिथं टेस्ट करायला लागलोत आणि फंक्शनल मध्ये लक्षात ठेवायचं की रिक्वायरमेंट आपण इथं टेस्ट करायला लागलो मीट होतंय की नाही. आणि मग ह्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट टाइप्स जसे आपण इथं बघितले होते इनिशियल. काय टाइप्स होत्या फंक्शनल मध्ये, तुमच्या जशा या टाइप्स बघितलेल्या युनिट इंटिग्रेशन, सिस्टम ऍक्सेप्टन्स, या फंक्शनल. सिक्युरिटी, परफॉर्मन्स, युजेबिलिटी, कम्पॅटिबिलिटी ह्या टाइप्स नॉन फंक्शनलच्या. सो क्लिअर आहे डिफरन्स फंक्शनल नॉन फंक्शनल डिफरन्सेस, काय फंक्शनल टेस्टिंग काय नॉन फंक्शनल टेस्टिंग. इज इट क्लिअर? येस. डाऊट काही त्याच्यामध्ये? सो बघा आता आपल्याला एक 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 टेस्टिंग बघायचे. तर जसं की आता ही सॅनिटी पहिली टेस्टिंग आपण बघायला लागलो त्याच्यामध्ये. फंक्शनल नॉन फंक्शनल हे मेन डिवाइड झालंय. आता एक 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 त्याच्यामधल्या फंक्शनल मधल्या नॉन फंक्शनल मधल्या टेस्टिंग बघायच्या. सो पहिली बघायला लागलो तर आपण सॅनिटी टेस्टिंग किंवा तिलाच काय म्हणलेलं आहे, बिल्ड ऍक्सेप्टन्स टेस्टिंग किंवा बिल्ड व्हेरिफिकेशन टेस्टिंग. कशाला कुठल्या टेस्टिंगला म्हणायला लागलो तर आपण सॅनिटी टेस्टिंग. सो कुठली टेस्टिंग बघायची आपल्याला आता इथं, सॅनिटी टेस्टिंग. कुठली? sanity testing. So just here we can see, so sanity testing in software testing is focused, narrow set of tests performed after build has passed smoke testing to ensure that newly added or modified functionalities are working as expected without introducing new defects. म्हणजे बघा आपल्याला ही टेस्टिंग परफॉर्म करायच्या आधी डेव्हलपरनं एक टेस्टिंग परफॉर्म केलेली आहे, तिचं नाव आहे स्मोक टेस्टिंग. कुठली टेस्टिंग? आफ्टर सॅनिटी टेस्टिंग. कुठल्या टेस्टिंग नंतर परफॉर्म करायला लागलो आपण? आफ्टर स्मोक टेस्टिंग. राईट. ज्यावेळेस मग ते स्मोक टेस्टिंग कोण करतं बघा. आपण आता क्रायटेरिया कसा असतो, कुठलीही फंक्शनॅलिटी डेव्हलप केली की सुरुवातीला डेव्हलपर ती स्वतः टेस्ट करतात आणि त्यानंतर टेस्टिंग डिपार्टमेंटला द्यायला लागतात. मग ती टेस्टिंग करायला लागलेत म्हणजे ती कुठली टेस्टिंग करायला लागलाय डेव्हलपर पहिल्यांदा? स्मोक टेस्टिंग. स्मोक टेस्टिंग. आणि स्मोक टेस्टिंग केल्यानंतर ते आपल्याला काय करायला लागले, ती फीचर किंवा ती फंक्शनॅलिटी टेस्ट करण्यासाठी द्यायला लागलेत आपल्याला. तर आता मोस्टली ही सॅनिटी कधी पिक्चर मध्ये यायला लागली, तर सॅनिटी मध्ये आपण काय करायला लागलो, आता सॅनिटी कधी करत होत आपण, आता बघा कंटिन्युअसली आपली डेव्हलपमेंट प्रोसेस ही कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. सपोज कालपर्यंत जे ऍप्लिकेशन आपलं डेव्हलप झालेलं होतं त्याच्यामध्ये एक आता नवीन फीचर यायला लागले. काय व्हायला लागले? नवीन फीचर यायला लागले किंवा एक्झिस्टिंग फीचरला काहीतरी मॉडिफाय केलेलं आहे. एक तर नवीन फीचर येलंय किंवा एक्झिस्टिंगला काय केलेलं आहे, काही मॉडिफिकेशन्स केलेले आहेत. सपोज एक सिंपल एक्झाम्पल कन्सिडर करा. लॉग इन पेज आहे. लॉग इन पेजवर आतापर्यंत काय होतं, युजर आय डी होता, पासवर्ड होता, त्यानंतर लॉग इन बटन होतं, क्लिअर बटन होतं. ठीक आहे, युजर आय डी, पासवर्ड, लॉग इन, क्लिअर असे बटन होते. आता त्यांनी काय केलेलं आहे, फॉरगॉट पासवर्ड नावाची लिंक तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड केली. कुठली नवीन फीचर ऍड केलं? फॉरगॉट पासवर्ड. सो आता आपल्याला काय चेक करायचंय, सो त्या फॉरगॉट पासवर्डमुळं जे नवीन काय आलं त्या लॉग इन फॉर्म मध्ये, एक्झिस्टिंग काय होतं, युजर आय डी, पासवर्ड, लॉग इन, क्लिअर असे लॉग इन आणि क्लिअर नावाचे दोन बटन होते, युजर आय डी आणि पासवर्ड नावाचे दोन टेक्स्ट बॉक्स होते आणि त्याच्यासाठी दोन लेबल. सो आता त्याच्यामध्ये ऍड काय झालं तुमचं, कुठली एक नवीन लिंक ऍड केली, फॉरगॉट पासवर्ड. आता त्या फॉरगॉट पासवर्ड मुळे तुमची एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी ब्रेक व्हायला पाहिजे का?
म्हणजे तुमचे युजर आय डी, पासवर्ड, लॉग इन, क्लिअर हे बटनला किंवा ह्या टेक्स्ट बॉक्सला काही हॅम्पर व्हायला पाहिजे का? किंवा मी लॉग इन करायला तो सक्सेसफुली लॉग इन व्हायला पाहिजे आधी जसं होत होतं. किंवा मी इनव्हॅलिड क्रेडेन्शियल्स दिले तर मी युजर आय डी इनव्हॅलिड दिला, पासवर्ड करेक्ट दिला आणि लॉग इनवर क्लिक केलं तर त्यानं मला अर्लियर जसा मेसेज येत होता की प्लीज एंटर व्हॅलिड युजर आय डी असा मेसेज यायला पाहिजे. ते ब्रेक व्हायला पाहिजे का एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी नवीन फीचरमुळं? नाही. नाही. तर तेच आपल्याला इथे काय करायचंय, हा आपण काय करायला लागलो, सॅनिटी टेस्टिंग इन अ सॉफ्टवेअर टेस्टिंग इज फोकस्ड नॅरो सेट ऑफ टेस्ट परफॉर्म्ड आफ्टर अ बिल्ड हॅज पास्ड स्मोक टेस्टिंग. म्हणजे ज्यावेळेस डेव्हलपरनं पहिल्यांदा ती बिल्ड टेस्ट करून तुम्हाला दिलेली, तर ते बिल्ड आपण परत टेस्ट करताना टू इन्शुअर दॅट न्यूली ॲडेड ऑर मॉडिफाईड फंक्शनॅलिटीज आर वर्किंग ॲज एक्सपेक्टेड विदाउट इंट्रोड्युसिंग न्यू डिफेक्ट्स. म्हणजे जी एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी आहे त्याच्यामध्ये कुठलाही डिफेक्ट येत नाहीये ते आपण काय करायला लागलोत, चेक करायला लागलोत. युझिंग विच टेस्टिंग? सॅनिटी टेस्टिंग. Sanity testing. किंवा हिलाच काय म्हणतो आपण, बिल्ड ऍक्सेप्टन्स टेस्टिंग, किंवा हिलाच काय म्हणतो, बिल्ड व्हेरिफिकेशन टेस्टिंग. कुठली टेस्टिंग? बिल्ड ऍक्सेप्टन्स, बिल्ड व्हेरिफिकेशन किंवा सॅनिटी. काही विचारलं तर एकच आन्सर. सो ज्यावेळेस मॉडिफिकेशन, आता बघा आम्ही डेली रोज सॅनिटी परफॉर्म करतो ॲटोमेशन. मॅन्युअली पण करू शकतो आणि ऑटोमेशन नाही करू शकतो. म्हणजे कशामुळे ही करायची, तर जे काही नवीन सपोज एखादं फीचर आलं तर एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी ब्रेक नाही झाली पाहिजे. काय नाही झाली पाहिजे ब्रेक? एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी ब्रेक झाली नाही पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, वी आर गोइंग टू बी ट्रिगर विच टेस्टिंग हिअर? Sanity testing. सॅनिटी टेस्टिंग. मग बेसिक म्हणजे जे तुमची एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी आहे ती, आणि रोज नवीन, बघा आता ज्यावेळेस तुमचं प्रोडक्ट इन्क्रीमेंट होणार आहे म्हणजे रोज नवीन काही ना काही काय होणार आहे, एक तर नवीन फीचर तरी येणार आहेत किंवा एक्झिस्टिंग मध्ये मॉडिफिकेशन तरी होणार आहेत, राईट? तुम्ही स्क्रम मध्ये काम करायला लागलात, आपण जे बघितलं लास्ट ॲजाईल फ्रेमवर्क, प्रोडक्ट इन्क्रीमेंट स्क्रम बाय स्क्रम तुमचं प्रोडक्ट इन्क्रीमेंट होणार आहे की डिक्रीमेंट होणार आहे? Increment. इन्क्रीमेंट होणार आहे. म्हणजे चेंजेस. मग त्याच्यामुळे जे काही एक्झिस्टिंग जेवढं डेव्हलप झालेला प्रोडक्ट आहे ना, त्याच्यासाठी आपण काय करायला लागलो, ते की ऑटोमेशन म्हणा किंवा मॅन्युअलनं म्हणा, सॅनिटीच्या ज्या काही टेस्ट केसेस असतील, ज्या काही मॅन्युअली करायचं असेल तर त्या डेली आपल्याला मॅन्युअली एक्झिक्यूट कराव्या लागतील. आधी लिहून ठेवणार आणि ते रन करणार मॅन्युअली. आणि ऑटोमेशन असेल तर सिनारिओ आपण ऑटोमेट करून ठेवणार आणि ते डिरेक्टली जाऊन काय करणार, रन करणार. सो मग जस्ट मी तुम्हाला इथं एक काही एक्झाम्पल इथं दाखवतो आहे का. सो बघा आता हे सॅनिटीचं एक सपोज एक्झाम्पल आहे. मी ज्या काही स्क्रिप्ट येतात जे इथं सायप्रेसमध्ये किंवा प्ले राईटमध्ये आपण रन करतो, त्या काय होतं तिथं रेकॉर्ड होतात. जे तुमचं एक्झिक्युशन झालेलं असतं त्याचं काय होतं, रेकॉर्डिंग होतं. त्याचं रिपोर्ट पण आपलं इथं जनरेट होतं ऑटोमॅटिकली. सो मी तुम्हाला जस्ट वाय ऑटोमेशन ज्या काही सिनारिओ आहे, सपोज इथं मी पहिल्यांदा 2 API हिट करायला लागलो. म्हणजे मला एखाद्या कंपनीचं ऑडिट करायचंय, ते ऑडिट करण्यासाठी त्या कंपनी क्लीन असल्या पाहिजेत. सो बघा पहिल्यांदा मी इथं लॉग इन केलं, डॅशबोर्ड दिसतोय का नाही ते चेक केलं, तर डॅशबोर्ड दिसला. परत आता मी एक कंपनी ऑन बोर्ड करायला लागलोय. सो ऑन बोर्डिंग जर्नी इथं काय झालेली, स्टार्ट झालेली. सो मग आता हे जे मी काय डेली चेक करायला लागलो, हा आता हे सगळं काय करायला लागलो मी, म्हणजे एक्झिस्टिंग माझी ऑनबोर्डिंग फंक्शनॅलिटी, माझं डॅशबोर्ड, परत ती कंपनी ऑनबोर्ड झाल्यानंतर मला बजेटिंग करायचंय, त्याच्यावर स्टाफ अलोकेट करायचा आहे. ती कंपनी EQR ह्याच्यामध्ये 2 वेगळे वेगळे युजर असतात, एक EQR असतो आणि एक
तुमचा नॉर्मल युजर असतो, तर EQR ला पण आपल्याला नंतर काय करावं लागतं, ऑन बोर्ड त्यानं पण करायला पाहिजे, कन्फर्म करायला पाहिजे. तर हे सगळ्या गोष्टी आपण काय करायला लागलो, हे मला चेक करायचं आहे, हे प्रॉपरली वर्क होते की नाही. सो हे वर्क करण्यासाठी मी काय करायला लागलो, एक सेट लिहिलाय, तर टेस्ट केसेस डिफाईन केल्या. हे E2E नावाचं जे फोल्डर तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये एक E2E नावाची E2E टेस्ट केस दिसते. तर त्याच्यासाठी मी डिफरंट इथं सेट लिहिलेले आहेत. सो इथं बघा API टेस्टिंग पण करायला लागलो मी. हे जे आहे इथं जे दोन इथं दिसतंय बघा लिहिलेलं आहे, HTTP टेस्ट फॉर क्लीन. मला कंपनी काय करायची, क्लीन करायचं. तर क्लीन करण्यासाठी इथं मी काय केलेलं आहे, मग डिफाईन केलं एन्व्हायरमेंट मधून. तो एन्व्हायरमेंट API ची URL हिट करायला, कुठली कंपनी मला क्लीन करायचं त्याचा जो काही CIK नंबर आहे तो मी इथं पास करायला लागलो. आणि क्लीन झाल्यानंतर त्याचं स्टेटस कोड 200 ओके आलं पाहिजे की नाही, हे मी इथं चेक करायला लागलोय. म्हणजे येतंय की नाही, म्हणजे असर्शन लावायला लागलो इथं. सो असं API ने मी दोन बॅकएंड, एक बॅकएंड आणि एक जेन AI साईडला दोन्ही साईडनं क्लीन करून करायला लागलो. त्यानंतर मग मी इथं डॅशबोर्ड टेस्टमध्ये लॉग इन होऊन डॅशबोर्डवरचे सगळे कंपोनंट जे आहेत ते विजिबल आहेत की नाही ते चेक करायला लागलो. परत मी ऑनबोर्ड करायला लागलो कंपनी. ऑनबोर्ड झाल्यानंतर जसं की इथं ऑलरेडी इथं स्क्रिप्ट चालू आहे बघा. परत मी बजेटिंग करायला लागलो. ऑनबोर्डिंग आहे, बजेटिंग आहे, स्टाफिंग आहे. सो हे सगळं इथं काय व्हायला लागलंय, वी आर गोइंग टू बी डू स्टेप बाय स्टेप सगळं. ऑनबोर्डिंग, बजेटिंग, त्यानंतर डिकोडर आहे, EQR ऑनबोर्डिंग आहे, रेशोज आहे, तिथं मटेरियल्स आहेत. म्हणजे वेगळे हे कंपोनंट. हे ऍप्लिकेशन वॉस्ट ऍप्लिकेशन आहे. तर हे ऍप्लिकेशन आहे कशासाठी, तर सपोज मला एखाद्या कंपनीचं ऑडिट करायचं, एखाद्या कंपनीचं ऑडिट करायचंय, तर ऑडिट करण्यासाठी युएसच्या किंवा इंटरनॅशनल कंपनी असतील, इंडियामधली कंपनी असेल, नॅशनल, इंटरनॅशनल किंवा तुमच्या प्रायव्हेट पब्लिक सेक्टरमधल्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या ऑडिटिंगसाठी ऍप्लिकेशन त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. आता जे काही डेव्हलप केलेला पार्ट आहे तुम्हाला काय करावं लागतो, डेली ट्रिगर करावा लागतो. म्हणजे एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी ब्रेक व्हायला नाही पाहिजे, बरोबर आहे. जे काही एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी, मग त्याच्यासाठी मला काय करायचंय, आता नवीन फीचर तर रोज काही ना काही त्या एन्व्हायरमेंटमध्ये डेव्हलपर ऍड करणार आहेत, राईट. रोज काही ना काही नवीन गोष्टी येणार आहेत, ऍड होणार आहेत. त्याच्यामुळे एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी फेल व्हायला पाहिजे का, जे एक्झिस्टिंग जे काही मॉड्यूल्स आता मी दाखवले ते फेल व्हायला पाहिजेत का. नाही. मग त्याच्यासाठी मला काय करावं लागतं, सॅनिटी सूट रोज एक्झिक्यूट करावं लागतं. मी काय करायला लागलो, आधी सॅनिटी रन करायला लागलो की, आणि मग सॅनिटी रन करून मग नवीन काय जे फीचर आहेत, म्हणजे आधी मी इन्शुअर करायला लागलो की माझी एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी ब्रेक होत नाहीये. त्याच्यामुळं हा, जर सपोज इथं ब्रेक झालं तर फेल्युअर येईल. मी जे टेस्ट केस रन करायलो त्याचं ब्रेक झालं तर तिथं काय येईल, फेल होतील. जर फेल व्हायला लागले की लगेच मी सॅनिटीमध्ये रिपोर्ट करू शकतो की ह्या फंक्शनॅलिटी, म्हणजे जे नवीन फंक्शनॅलिटी आली त्याच्यामुळं माझी एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी काय होती, इथं ब्रेक होती, हॅम्पर व्हायला लागली. सो हे मी इथं इझिली काय करू शकतो, इन्शुअर करू शकतो. बरं, मग हे आपण जस्ट वी आर गोइंग टू बी डू दिस थिंग्स युझिंग द सॅनिटी. म्हणजे हेच आपण इथं बघायला लागलो की सॅनिटीमध्ये काय करायला लागलोत की डेव्हलपर आधी स्मोक टेस्टिंग करतोय, त्यानंतर तो बिल्ड आपल्याला द्यायला लागलाय आणि त्या बिल्डवर आपण इन्शुअर करायला लागलोत की नवीन ऍड केलेले जे काही फीचर आहेत किंवा जे काही मॉडीफाय केलेले फंक्शनॅलिटी आहेत त्या वर्क ॲज एक्सपेक्टेड होत आहेत विदाऊट इंट्रोड्युसिंग न्यू डिफेक्ट. मग ही टेस्टिंग कशाचा सबसेट आहे, तर रिग्रेशन टेस्टिंगचा सॅनिटी टेस्टिंग ही सबसेट आहे. कुठल्या टेस्टिंगचा सबसेट आहे, रिग्रेशन टेस्टिंग. रिग्रेशन टेस्टिंगचा. परत पर्पज काय आहे सॅनिटीचा, इट एम्स टू व्हेरीफाय दॅट बग फिक्सेस अँड मायनर एनहान्समेंट आर फंक्शनिंग करेक्टली अँड हॅवंट निगेटिव्हली इम्पॅक्टेड ऑन अदर पार्ट्स. म्हणजे ज्यावेळेस डेव्हलपरनं बग फिक्स केला किंवा एखादं मायनर एनहान्समेंट केलं ऍप्लिकेशनमध्ये, त्याच्यामुळं एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटीला हॅम्पर होत नाहीये, हे चेक करण्यासाठी आपण कुठली टेस्टिंग परफॉर्म करायला लागलोत, सॅनिटी. कशासाठी, म्हणजे मायनर काही चेंजेस झालेले आहेत ऍप्लिकेशनमध्ये किंवा एखादा बग आहे तो बग डेव्हलपरनं फिक्स केलेला आहे. सो त्याच्यामुळं तुमची एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटी ब्रेक होत नाहीये की नाही, होती की नाहीये हे इन्शुअर करण्यासाठी
म्हणजे हे पर्पज आहे मेन कशाचं, सॅनिटीचं. परत ही टेस्टिंग कशी आहे, क्विक. सॅनिटी टेस्ट आर टिपिकली अनस्क्रिप्टेड, क्विक टू एक्झिक्यूट अँड फोकस्ड ऑन स्पेसिफिक फंक्शनॅलिटीज. सो स्पेसिफिक फंक्शनॅलिटी जसं आपण ओव्हरव्ह्यू फक्त मी टेस्ट करायला लागलो होतो सगळे मॉड्यूल प्रॉपरली, मग लॉग इन होईल की नाही, डॅशबोर्ड डिस्प्ले होईल की नाही, कंपनी सक्सेसफुली ऑन बोर्ड होती की नाही, बजेटिंग स्टाफिंग होईल की नाही. सो ओव्हरव्ह्यू मी तिथं फार डीपमध्ये डिटेल्समध्ये नाही, पण ओव्हरव्ह्यू सगळं मेन कंपोनंट वर्किंग आहेत की नाही हे चेक करण्यासाठी ही टेस्टिंग आपण सॅनिटी टेस्टिंग परफॉर्म करायला लागलोत. सो इट ऍक्ट्स ॲज अ गेट कीपर, ensure that only stable builds proceed to more rigorous testing, saving time of resources. So म्हणजे हे इन्शुअर करायला लागलो की आपलं म्हणजे सॅनिटी हा एक हेल्थ चेकअप आहे, काय म्हणू शकतो आपण, हेल्थ चेकअप. आपलं ऍप्लिकेशन अप आहे, रनिंग आहे, हा, हे चेक करण्यासाठी आपण कुठली टेस्टिंग करायला लागलोत, सॅनिटी. किंवा गेट कीपर, यांनी काय म्हणले, गेट कीपर टू इन्शुअर दॅट ओनली स्टेबल बिल्ड्स प्रोसीड फॉर, म्हणजे जी तुम्हाला रिग्रेस टेस्टिंग करायची आहे, म्हणजे रिग्रेशन टेस्टिंग करायची थोडक्यात, तर रिग्रेशनच्या आधी आपण सॅनिटी करू. सॅनिटी जर पास झाली तरच रिग्रेशनला जाऊ. सॅनिटीज फेल होईल तर रिग्रेशन करण्यात काही अर्थच नाही. जे रिगरस ज्या टेस्टिंग करायच्यात, म्हणजे डीप मध्ये ज्या टेस्टिंग करायच्यात, त्याच्या आधी आपण हा रिग्रेशन टेस्टिंगचा सबसेट सॅनिटी कॉल करायला लागलो. सॅनिटी पास झाली तरच मग डीप मध्ये बाकीच्या टेस्टिंग आपल्याला रिगरस करायच्यात, रिग्रेशन टेस्टिंग करायच्यात. सो त्याच्यामुळं ही टेस्टिंग म्हणजे ॲज अ गेट कीपर आहे किंवा हेल्थ चेकअप आहे. जर हेल्थ चेकअप ओके असेल तर मग बाकीच्या डिफरंट टाइप्स ऑफ टेस्टिंग तुम्ही टेस्टिंग रिगरसली करू शकतात, जर ऍप्लिकेशन अप आणि रनिंग असेल तर. सो हे आहे, याला काय म्हणायला लागलो आपण, कुठली टेस्टिंग, सॅनिटी टेस्टिंग, किंवा ह्यालाच म्हणतो बिल्ड व्हेरिफिकेशन किंवा बिल्ड ऍक्सेप्टन्स सुद्धा. कुठल्या टेस्टिंगला, विच टेस्टिंग, Sanity testing. सॅनिटी टेस्टिंग. सो मला सांगा ह्याच्यामध्ये काही डाऊट आहे? सो बघा, इनिशियल डेव्हलपरनं बिल्ड डेव्हलप केली, हा, ती बिल्ड आधी डेव्हलपर टेस्ट करायला लागलाय कुठल्या टेस्टिंगनं, Smoke स्मोक testing. टेस्टिंगनं. मग स्मोक टेस्टिंग पास झाली तरच तो काय करायला लागलाय, आपल्याला देतोय बिल्ड, कशाला, सॅनिटीला. मग आपण काय करायला लागलोत, म्हणजे इथं बिल्ड डेव्हलपरनं बिल्ड काय केलंय, 1 2 3 ज्या काय आहेत त्या स्टेबल बिल्ड झाल्या. मग स्टेबल आहे म्हणजे त्यानं स्मोक टेस्टिंग केली, मग त्यानं आपल्याला सॅनिटीला दिली. मग सॅनिटी पास झाली तर पुढं कुठं चालली, रिग्रेशनला. आणि जर सॅनिटी फेल झाली, आपण इथंच ते काय करायला लागलो, रिजेक्ट करायला लागलो ती बिल्ड, परत डेव्हलपरला आपण पाठवणार ती. म्हणजे त्याच्यामुळं काही सपोज डिफेक्ट येत असतील तर रिजेक्ट करणार आपण ती बिल्ड. डेव्हलपर सो अगेन वर्किंग ऑन टू दॅट. सॅनिटीमध्ये काय बग आले ते बग रेच करणार, डेव्हलपर फिक्स करणार. म्हणजे जोपर्यंत स्टेबल होत नाही बिल्ड, डेव्हलपर जोपर्यंत सॅनिटी होत नाही, सॅनिटी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रिग्रेशनला जाणार आहेत का, जी, कारण रिग्रेशनच सबसेट काय आहे, सॅनिटी. Sanity testing. सो त्याच्यामुळं आपल्याला बघा, आपल्याला आधी स्मोक तर कोण, डेव्हलपर करायला लागलेत. डेव्हलपरने बिल्ड डेव्हलप केल्या ती बिल्ड स्टेबल आहे की नाही, टेस्टर टेस्ट करू शकतो की नाही, हे आधी ते करतायत. त्यानंतर मग आपण करायला लागलोत. म्हणजे स्मोक कोण, इनिशियल लेवलला जे डेव्हलपर टेस्ट करतायत, ऍप्लिकेशन डेव्हलप केले बिल्ड डेव्हलप केल्या, त्याला काय म्हणायला लागलोत आपण, स्मोक. कुठली टेस्टिंग, Smoke स्मोक. testing. आणि त्यानंतर ती बिल्ड स्टेबल आहे की नाही किंवा एक्झिस्टिंग फंक्शनॅलिटीला काही हॅम्पर तर होत नाहीये ना, हे चेक करायला लागलोत आपण, कोण, QA. सो त्याच्यासाठी करायला लागलोत कुठली, सॅनिटी टेस्टिंग. इज इट क्लिअर? सो टुमॉरो वी आर गोइंग टू कंटिन्यू द डिफरंट टाइप्स. जसं की हे आता आपण बघितलं कुठलं, सॅनिटी टेस्टिंग बघितली, कुठली, सॅनिटी. सो सॅनिटी नंतर आपल्याला काय बघायचं, सेकंड वन, रिग्रेशन. सो रिग्रेशन मध्ये जसं की आपण ऑलरेडी डिस्कस केलं, हे सॅनिटी सबसेट आहे रिग्रेशनचा. आता इथं रिगरस असणार आहे, ही टेस्टिंग थोडी डिटेल्स मध्ये आहे. मग रिग्रेशन कशी करतो आपण, कुठल्या सीन मध्ये करतो, काय सिनारिओ आहेत, परत रिटेस्टिंग काय आहे, अल्फा बीटा हे ऑलरेडी बघितलेले आहेत आपण. तर ते जे काही डिफरंट टाइप्स आहेत, या टेस्टिंगच्या टाइप्स आपल्याला 1 2 3 दिवसात फिनिश करायच्यात. आणि त्यानंतर मग जम्प करायचंय आपल्याला SDLC. जसं आपण SDLC बघितलं होतं, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल, तसं आपल्याला बघायचंय नेक्स्ट काय,
टाइप्स ऑफ टेस्टिंग झाल्यानंतर STLC सॉफ्टवेअर टेस्टिंग लाईफ सायकल. डेव्हलपमेंट लाईफ सायकल जसं बघितलं होतं तसंच टेस्टिंग लाईफ सायकल सुद्धा बघायचे. त्याचे हे फेजेस आपल्याला बघायचे आणि ते लर्न करत असताना आपल्याला वी आर गोइंग टू लर्न द जिरा. म्हणजे तुम्हाला ओव्हरव्ह्यू फक्त दाखवलेला होता आता स्क्रम मध्ये. प्रोडक्ट बॅकलॉग कुठं असतो, स्क्रम स्प्रिंट बॅकलॉग तिथून कसा क्रिएट करतो, किंवा स्टोरीज, ते स्क्रम बोर्ड काय आहे काय नाही. तर ऍक्च्युअली आपल्याला क्रिएट करायचंय एक जिरावर URL. त्याच्यावर आपल्याला प्रोडक्ट बॅकलॉग क्रिएट करायचा आहे. तिथून स्प्रिंट बॅकलॉग कसा करतो, मग त्याच्यामध्ये हे जे आहे सगळे ऍक्टिव्हिटी, टेस्ट प्लॅनिंग, टेस्ट डेव्हलपमेंट, टेस्ट केस कशी लिहायची, टेस्ट केस कशी एक्झिक्यूट करायची, बग आला तर तो बग कसा रिपोर्ट करायचा, कसा क्रिएट करायचा, हे सगळे ऍक्टिव्हिटी आपल्याला STLC मध्ये वी आर गोइंग टू बी डू द इन प्रॅक्टिकल मॅनर. ओके, सो इथपर्यंत काही डाऊट? नाही सर. क्लिअर आहे? येस. Stop here. येस. चलो then. Have a great day. We'll connect tomorrow same time. ओके सर, बाय.